पीएमपीएल बस तुमच्या प्रवासासाठी सुरक्षित आहे का? कारण कालच MIDC चाकण परिसरात एका पीएमपीएलच्या ई बसला आग लागण्याची घटना घडली आणि ही बस निगडीवरून वसुली इथे चालली होती आणि बॅटरी ब्लास्ट झाल्यामुळे त्याला भीषण आग लागली। या बसमध्ये एकूण 50 प्रवासी प्रवास करत होते। जेव्हा ड्रायव्हरला लक्षात आलं की बसच्या पुढच्या भागातून धूर निघतोय तेव्हा त्याने प्रसंगावधान दाखवून प्रवाशांना बाहेर काढलं आणि सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। पण जर ड्रायव्हरने वेळीच तत्परता दाखवली नसती तर आणि जर काही जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर ही बस एखाद्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिली असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होणार का या घटनेबाबत? आणि जर नसेल तर पीएमपीएल प्रशासन या घटनेची काय खबरदारी घेते की अशा घटना परत घडू नयेत यासाठी अजून काय उपाययोजना करणार? आणि खरंच काहीतरी पीएमपीएल प्रशासन याच्यावर ठोस निर्णय घेईल का? की कारण ही एक फक्त वाहतूक सेवा नाहीये, हा तर नागरिकांच्या जीवाचा प्रश्न आहे की नागरिकांचा जीव यामुळे धोक्यात येऊ शकतो। आता तुम्हाला काय वाटतं की खरंच यावर काहीतरी ठोस उपाय निघतील का? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा न्यूज.मी श्रुतिका काटे।